5 धावांची पेनल्टी दिली गेली आणि दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू देखील समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असणार आहे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. तोपर्यंत सामना सुरू केला जाणार नाहीये. पंच सामना थांबवायचा आहे. 20 मिनिटांचा अवधी असणार आहे 4 षटकांसाठी. जर 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिली 4 षटकं हाताळली गेली नाहीत तर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये येईल. त्यामुळे दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आपण आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. चला खेडशी संघ आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर. ओके, दरम्यान सामन्याला सुरुवात केली जाते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उमेश याला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सुशांत याला आपल्याला पाहायला मिळतंय. सुशांतला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. अगदी जर पाहायला गेलं तर खेडशी संघाचा एक जुना जाणता खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आणि दुसऱ्या बाजूला खेडशीचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका सोहन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे विस्फोटक जोडी सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उमेशला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी आणि 5 धावांची पेनल्टी असणार आहे याची नोंद घ्यायची. 5 धावा जय महाराष्ट्र दळवीवाडी स्पोर्ट्स संघाला पेनलाइज केलं गेलं याची नोंद घ्यायची. चला सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर विकेट उमेशला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आपण उमेशला पाहतोय. पहिला बॉल रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव आली व्हाईटच्या स्वरूपात आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. लोअर फुल टॉस तर बॅटने ऑन साइडला दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी सुशांतच्या पाठमधून आला एक चौकार. चला यानंतरचा होणारा सामना दत्तप्रसाद गुढे वटार संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. युवक स्पोर्ट्स मिरजोळे या दोन्ही संघांमध्ये हे बॅटल पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरून फटका केलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा आता विचार केला तर 7 या आकड्यावरती धावफलक. 7 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. एक चौकाराला सुशांत अगदी जर पाहायला गेलं तर अगदी पॉवर प्ले प्रमाणे बॅटिंग करतोय. 38 सर्कलला भेदण्याचा प्रयत्न सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि त्यामध्ये तुर्तास यश देखील आले. धावा देखील आल्या. त्यामध्ये 7 धावा आतापर्यंत आल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत फेस केलाय. आडवा बॅटने ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. अगदी जमिनीला 60 हा चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 9 ऑन दी बोर्ड. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबल महत्वाचे आहेत आणि ते सिंगल डबल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 9 या आकड्यावरती धावफलक. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उमेशला आपण पाहतोय. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. मात्र विचार केला तर आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. 9 धावा बनवल्या गेल्यात. नऊ धावा धावफलकावरती. यावेळेस सरळ बाटने सीधी बाट. नो बकवास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. एक शानदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या पुढे सरसावतीये. 15 या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड. एक षटकार आलाय सुशांतच्या बॅटमधून.
ओहो, यावेळेस देखील पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडला गेलाय. इथे झेल जमिनीला दान झालाय. जीवनदान सुशांतला मिळालंय. एक षटकार डोकला त्यानंतर संधी निर्माण झाली. मात्र इथे 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 17 या आकड्यावरती धावफलक, 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये संधी निर्माण केली होती. सुशांत सारखा बॅटर, ज्या बॅटरकडे चांगला अनुभव आहे, त्या बॅटरला माघारी धाडण्याची संधी होती. मात्र इथे संधी चुकते आणि 2 धावा देखील आल्यात. हो, बॅकफुटला गेले. हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? यस, पोहोचले. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल दिसत नाहीये. तिसरीसाठी प्रयत्न दिसत नाहीये. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावा बनवल्या गेल्यात त्या 19 बिनबाद 19 पहिल्या षटकाच्या अखेरीस. ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे. थँक्यू 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 सो मच डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये आकाशला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आकाशच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलं षटक महागडं होतं. तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये आला आणि आता दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आकाशवरती दिली जाते. धावा रोखावा लागतील. धावा रोखण्यासाठी विश्वास दाखवलाय. धावा रोखल्या जातील का? मात्र दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती खेळशीचा छोटा पॅकेट, बडा धमाका. अर्थातच सोहनला आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. या खेळाडूने देखील अगदी जर पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळलंय. खुल्या गटाचं असेल आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असेल, अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय आणि त्यामुळे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती देखील खिरशी संघाकडून पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल इथे मात्र फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते. अर्थातच 20 या आकड्यावरती. 20 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस बॉल होता. दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आला. फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती ऍड होते. 20 या आकड्यावरती धावफलक. 20 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजेच काय, येणारा बॉल फ्री हिटचा असणार आहे. येणाऱ्या बॉलवरती संधी असणार आहे. धावा किती बनवल्यात? 21 बनवल्या गेल्यात. संधी असणार आहे या धावेला आता मात्र पुढे नेण्याची, कारण फ्री हिटचा बॉल असणार आहे. खराब चेंडू हातायला गेला. फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती सुशांत. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा. आणखीन एक नो बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 22 या आकड्यावरती धावफलक. 22 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर विचार केला तर खराब चेंडू हातायला जात आहे. दबाव पाहायला मिळतोय, कारण पहिलं षटक महागड होतं आणि त्यानंतर धावा रोखण्यासाठी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश आलंय. फ्री हिटचा बॉल. सरळ बॅटने फटका केलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक सजवलाय. प्रोटेक्शन येते डीप मधून. एकेरी धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र टायमिंग नव्हतं. बॅटच्या अगदी खाली चेंडू आदळला. फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती ऍड होते. 23 या आकड्यावरती धावफलक. 23 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. जरी 2 चेंडू खराब हातायले तरी देखील कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. चांगला चेंडू हातायला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 23 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. अकुटप्पाचा बॉल बाकफुटला गेले. पंच केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल पकडला गेलाय. सोहनची विकेट मिळते. धक्का क्रमांक पहिला. सोहन बॅक टू दी पवेलियन. कमॉन डीजे.
तिचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्ता दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सोहनची जागा घेण्यासाठी दत्ताला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती पहिला धक्का बसलाय 23 या आकड्यावरती. हो आल्या पहिल्या बॉलवरती आडवा बॅटने टर्न केला ऑन साईडला प्रोटेक्शन डीप मिड विकेट मधून येईल तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाते. या एका धावेच्या मदतीने 24 धावा म्हणजेच काय तर 2 डझन धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा काही अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती पहिलं षटक महागडं होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्नामध्ये तुर्तास यश अजूनही एक चेंडूचा काही शिल्लक आहे. आउटसाइड ऑफ स्टंप इथे मात्र जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल नो बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव आली 9च्या स्वरूपात आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 25 या आकड्यावरती धावफलक 25 ऑन दी बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता पुन्हा एकदा संधी असणार आहे फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका घेण्याची. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा सुशांत पाहायला मिळत आहेत. सफल झाले ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव आली आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये नियंत्रण तितकंसं दिसत नाहीये. धावा नक्कीच या षटकामध्ये रोखल्यात मात्र हा बॉल देखील महत्वाचा असणार आहे. व यावेळेस देखील पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. या अगोदर आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू हाताळले आणि आता लेग स्टंपच्या बाहेरचे चेंडू हाताळत आहेत. आणखीन एक व्हाईट बॉल. धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर विचार केला तर या मॅचमध्ये थोडासा दबावामध्ये पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र दळवीवाडीचा संघ. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तास ताकदीचा आहे. खेळशीचा संघ अनेक मैदानं या संघाने देखील चांगला खेळ अनेक मैदानावरती केला आहे. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला फ्लिक केलंय. फ्री हिटच्या बॉलवरती पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते 28 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांचा केस झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्यात 14च्या सरासरीने 28 एका गाड्याच्या मोबदल्यात. कमॉन डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 3ऱ्या षटकामध्ये प्रितेशला आपण पाहतोय. 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रितेशच्या खांद्यावरती दिली गेली. स्ट्रायकिंग एंडवरती सुशांत पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली मिळाली. स्टार्ट चांगला मिळाला. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. मात्र आता या स्टार्टला एका मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करायचं मॅक्सिमाइज करायचं. 3रं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावा रोखण्यासाठी प्रितेशवरती विश्वास दाखवलाय. रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहावं लागणार आहे. 28 धावा पहिल्या 2 षटकामध्ये म्हणजेच काय 14ची सरासरी राखली. चांगली सरासरी राखले मात्र या सरासरीला आता मात्र पुढे न्यावं लागणार आहे. पहिला बॉल आडवा बॅटने पुल केलाय. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं पाहायला मिळालं. एकेरी धावेवरतीच समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 29 या आकड्यावरती धावफलक 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये शांत खेळ देखील केला जातो. एकेरी दुहेरी धावांवरती देखील विश्वास ठेवला गेला आणि त्यामुळेच धावफलक देखील हलत राहिलाय. खोलवर डप्पाचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. नो बॉलचा इशारा. नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती म्हणजेच काय पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल असणार आहे. येणाऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा फलंदाजाकडे संधी असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 31 या आकड्यावरती 31 ऑन दी बोर्ड. फ्री हिटचा बॉल. या फ्री हिटच्या बॉलवरती आता मोठा फटका येणार का पाहावं लागेल. कारण अगोदरचे 2 फ्री हिटचे बॉल थोडेसे जर पाहायला गेले तर गोलंदाजी चांगली तिथे पाहायला मिळाली. फ्री हिटच्या बॉलवरती खास करून आता पाहावा लागणार आहे. अगुटप्पाचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. झेल देखील सोडला गेलाय. फ्री हिटचा बॉल होता मात्र फक्त आणि फक्त एकच धाव पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलवरती लगावली जाते. धावसंख्येचा आता विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सोहन याची विकेट आली. त्यानंतर सुशांत देखील थोडासा शांत झाला आणि त्यामुळे एकेरी दुहेरी धावा सातत्याने येत असताना पाहायला मिळालाय.
टप्पाचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. अगदी जर पाहायला गेलं तर कानाच्या बाजूने शिटी वाजवत जाणारा, फुंकर घालत जाणारा हा बॉल, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या रोखली जाते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक, 32 ऑन दी बोर्ड. यावेळेस सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी, क्या बात आहे. सुरेख फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी आलाय. आणखीन एक शानदार चौकार. कमॉन डीसी. तर 36 या आकड्यावरती धावफलक, चांगला फटका दत्ताच्या बॅट पण आला. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला, एक सोप्पा झेल. संपलाय दत्ताचा खेळ. दत्ता बॅक टू दी पवेलियन. कमॉन डीसी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशान दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुशांतची साथ देण्यासाठी. आता मात्र निशान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 36 या आकड्यावरती धावफलक, 36 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या बॅटरला माघारी धाडलं गेलंय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी निशांतला आपण पाहतोय. मात्र निशांतला आता शांत राहून चालणार नाहीये, आक्रमकता दाखवावी लागणार आहे या मॅच मध्ये. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती स्टेप आउट केलं पदला लित्य, मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणखीन एक झेल पकडला. विकेट मिळते. बॅक टू बॅकची येणारी दुसरी विकेट. माघारी परतावा लागतंय. निशान बॅक टू दी पवेलियन. कमॉन डीजे. बॅट्समन इन आउट थोडंसं फास्ट घ्यायचं. चला, बॅटर इन आउट थोडंसं फास्ट करायचं खेळशी संघ. पाहायला मिळत आहे. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी सिद्धेश्वरती दिले. स्ट्रायकिंग एंड वरती सुशांतला आपण पाहतोय. आतापर्यंत 13 बॉल मध्ये 22 धावांची खेळी त्याच्या बॅट पदू आले आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा सुशांत आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सिद्धेश पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, क्या बात आहे. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी जर पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा मिडल ऑफ द क्रीज चेंडू हाताळला आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या रोखली गेली. धावसंख्या 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिलं षटक महागडा आल्यानंतर कमबॅक झाला. खऱ्या अर्थाने ज्या कमबॅकची गरज होती दळवीवाडी संघाला, तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलाय. प्रतिस्पर्धी संघ केडशी संघाला थोडासा बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मात्र अजूनही सुशांत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र या स्टार्टला कन्वर्ट एका मोठ्या धावसंख्येत करायचं, मॅक्सिमाइज करायचं. ॲक्सिलेटरवरती पाय ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे या मॅचमध्ये. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी पॅरलल स्ट्रोक. आला एक शानदार षटकार. कमॉन डीजे.
फलकावरती लगावल्या जात आहेत. धावसंख्या 42 आकड्यावरती. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. प्रोटेक्शन येतंय डीप मधून. दोन क्षेत्ररक्षक आले. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कलेक्शन खराब राहिलंय. इथे कलेक्शन खराब पाहायला मिळतंय. तिसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल नक्कीच 45 आकड्यावरती. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 45 ऑन दी बोर्ड. 45 धाबा धाव फलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. सिद्धेशला पाहतोय आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवरती ज्ञानेश्वर. आडवा बॅटने ऑन साईडला पुल केला. क्षेत्ररक्षक आहे, दूर राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आला एक शानदार चौकार. कमॉन डीसी. फलक जाऊन पोहोचतंय. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर वेळ होता, टायमिंग केला आणि त्यानंतर हा चौकार ठोकला. धावसंख्या 49 आकड्यावरती. लोअर फुल टॉस बॉल आडवा फाटणे. पुन्हा एकदा समालोचन कक्षाला दिले सलामी. ज्ञानेश्वरच्या पाठपडून आणखीन एक षटकार. डी से धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 55 या आकड्यावरती. 55 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस फाईन लेगच्या दिशेमध्ये दिशा दिली आहे आणि दशा खराब केली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आलाय आणखीन एक शानदार चौकार. कमॉन डीसे. मध्ये 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 59 आकड्यावरती. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रसादच्या खांद्यावरती दिली जाते. स्लॉग ओव्हरचं अखेरचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला प्रसाद पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकिंग एंडवरती सुशांत पाहायला मिळतोय. नावात जरी शांत असला तरी देखील हा खेळाडू शांत नाही आहे. या खेळाडूने या मॅचमध्ये विस्फोटक, वादळी, विध्वंसक खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळल्या. आडवा बॅटने ऑन साईडला हुक केलाय आणि इथे देखील धावा बुक केल्यात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी सुशांतच्या बॅटवरून आणखीन एक षटकार. कमॉन डीसी. वैयक्तिक 37 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सुशांत. 17 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 17 मध्ये 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. आडवा बॅटने क्या बात आहे. सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी बॅक टू बॅकचा लगातारचा 2 इन अ रो सिक्सर.
थँक्यू सो मच डीजे. सध्याच्या घडीला केडशी संघाचा वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावांचा पाऊस पडलाय. यावेळेस चेंज ऑफ पेस ऑन साईडला टर्न केलं जात आहे. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 73 या आकड्यावरती धावफलक. 73 ऑन दी बोर्ड. 73 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुशांतची खेळी महत्वाची राहिली आहे. 19 चेंडू आणि 45 धावांची खेळी त्याच्या पाठपुंजवली आहे आणि त्यामुळेच 73 या आकड्यावरती मजल मारता आली आहे. टप्पाचा बॉल आडवा बॅटने क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला गेला. विकेट मिळते. 45 या आकड्यावरती बाद झालाय. मात्र सुशांतची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर टाळ्यांचा गजर सुशांतसाठी देखील होऊन जाऊ द्या. कमालीचा खेळ केला गेलाय आणि हीच बॅटिंग खऱ्या अर्थाने कौतुक इथे दळवीवाडी संघाचं देखील करावं लागणार आहे. त्याच्या बॅटिंगचं प्रोत्साहन दळवीवाडी संघ देखील देत असताना पाहायला मिळतोय. दळवीवाडी चला इन आउट फास्ट कर असेल. इन आउट थोडंसं फास्ट करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 73 या आकड्यावरती. 73 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. नवीन बॅटर आपण पाहतोय संदेश, अर्थातच गुल्लू या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. फलंदाज संदेश बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराजला आपण पाहतोय एका चेंडूचा केस शिल्लक आहे आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती ज्ञानेश्वर पाहायला मिळतोय. त्याने देखील विस्फोटक बॅटिंग केली आहे. आल्या आल्या आडवा बॅटने फटका केला. पॅरलल फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार षटकार 6 धावांसाठी. दरम्यान इथे 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 79 या आकड्यावरती आणि 5 धावांची पेनल्टी ऍड करता चला दत्तप्रसादी गुडेवटार आणि युवक स्पोर्ट्स मिरजोळे आपण दोन्ही टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय. टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेक केलं जाईल. दरम्यान 5 षटकांच्या अखेरीस 79 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात.
साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजिंक्य आणि प्रितेशची ही जोडी हा डोंगर भेदण्यासाठी तब्बल 85 धावांचा डोंगर भेदण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. 79 बनवल्या गेल्या आणि पेनल्टीच्या ऍड करत असता 84 धावा 85 धावांचा आव्हान असणार आहे. पेनल्टीच्या धावा ऍड केल्या गेल्या त्याची नोंद दोन्ही टीम्सने घ्यायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये सोहनला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी सोहनच्या कांद्यावरती दिली जाते. सरबाटने ड्राईव्ह केलंय. प्रोटेक्शन येते डीप पडून. सुशांत आले तोपर्यंत एक सिंगल लाव धावफलकावरती ऍड होते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला झालाय श्री गणेशा. धावसंख्येला आकार द्यायला आता सुरुवात झाली आहे. खातं उघडलं जात आहे. अकाउंट ओपन झालाय. पहिला बॉलवरती एक सिंगल अजिंक्यच्या बॅट पडून आता स्ट्राईक रोटेड. प्रितेशला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. प्रितेश पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव आली. यावेळी सरबाटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. चला दरम्यान नाणेफेक केलं जातंय. अरबाज वागळे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जातं. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं दत्त प्रसादिक गुडेवटार संघाने नाणेफेक जिंकलंय. निर्णय देखील कळवायचा. यानंतरचा होणारा सामना दत्त प्रसादिक गुडेवटार संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत युवक स्पोर्ट्स मिरजोळचा संघ. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 4 या आकड्यावरती धावफलक 4 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. इथे थोडासा खराब चेंडू हाताला त्यामध्ये एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. सरबाटने ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली वात्र बॅकअप लगेच आलाय. बॅकअप महत्वाचं असतं आणि ते बॅकअप आलंय. एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाते. 5 या आकड्यावरती धावफलक 5 ऑन दी बोर्ड. पहिला षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगती पथावरती खऱ्या अर्थाने अगदी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सोहनची जरूर एक एक्स्ट्रा धाव खर्च केले मात्र मोठा फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवलाय. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले. फ्लाइंग स्लिप मधून बॉल फ्लाय झालाय आणि तिथे नैसर्गिक अडथळा देखील आलाय. नशिबाची साथ देखील सोहनच्या बाजूने पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल दिला गेलाय आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळते. क्या बात आहे. डायरेक्ट हिटच्या स्वरूपात तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी परतावा लागते. विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का बसलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 या आकड्यावरती धावफलक 7 ऑन दी बोर्ड आणि आता मात्र नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस इथे मात्र जर पाहायला गेलं तर डाऊन दी लेग वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. 85 धावांचा डोंगर भेदायचा आहे. आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु एकेरी धाव ही धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होतीये. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा 9 या आकड्यावरती धावफलक. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आकाश आणि त्याचबरोबर अजिंक्यला मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण मोठा डोंगर उभा केलाय. यावेळी सरबाटने डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनला दिलंय सलामी आणि ठोकलाय आणखीन एक षटकार. कम ऑन डीजे.
ते पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा किती बनवल्यात? अर्थातच 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस बनवल्या. या षटकाराने पुन्हा एकदा नवसंजीवनी दिले आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ज्या खेळाडूने पहिलं बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 45 धावांची विध्वंसक खेळी केली आहे. अर्थातच सुशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांतला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल इथे जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्रा धाव येते धावफलकावरती. 16 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर 24 मध्ये 69 ची आवश्यकता आहे. 24 मध्ये 69 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप पण आलंय. सिंगल धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षण खराब राहिलंय आणि क्षेत्ररक्षण खराब त्याचा फायदा फलंदाजांना मिळतो. एक चौकार आलाय. 4 धावा. कमॉन डीजे. आकड्यावरती धावफलक 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये आमचे स्कोरर मित्र अर्थातच मोहसिन शहा हे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. गुणलेखकाची भूमिका, स्कोररची भूमिका अगदी चांगल्या प्रकारे केली जाते. अगदी जर पाहायला गेलं तर तंतोतंत गुणलेखन हे सध्याच्या घडीला आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खोलवा टप्पाचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा पुश केलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलाय. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने 21 या आकड्यावरती धावफलक. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा सध्याच्या घडीला. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये देखील पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा बनवल्या गेल्या आणि आतापर्यंत देखील पहिल्या दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत 21 धावा बनवल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बाटणे. वा 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 वा, क्या बात आहे. सुरेख फटका. आणखीन एक षटकार. कमॉन डीजे. धावसंख्या झपाट्याने वाढतीये. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. व यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव येते आणि या एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला तर 28 या आकड्यावरती धावफलक. 28 ऑन दी बोर्ड. च्या धावा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. त्यापर्यंत मजल मारली गेल्या. पुन्हा एकदा सरळ पाटणे. सीधी पाट. नो बकवास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी आलाय. आणखीन एक शानदार षटकार. केली जाते. म्हटलं जातं ना, मंजिल दूर से ही हौसला पास है, हर कदम में अब जुनून की प्यास है. आज रास्ते मुश्किल दिखते हैं अगर कल यही सफर तेरी पहचान खास है. काय बॅटिंग केली जाते. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला अजिंक्यच्या माध्यमातून केली जाते. धावा बनवल्यात अजिंक्यने. खोलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलं जातंय. सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या. फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या 50 धावा. 18 मध्ये 50 ची आवश्यकता. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती खेडशी संघाचं प्रमुख अस्त्र अर्थातच संदेशला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल वरती गोल्डन विकेट.
अजिंक्यला माघारी परतावा लागतंय. अजिंक्यची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक दुसरा. अजिंक्य बॅक टू द पवेलियन. गोल्डन विकेट आले. मोठा मासा गळाला लागलाय. काय या गोलंदाजाला प्रमुख अस्त्र म्हटलं होतं त्याचं उत्तर पहिल्या बॉलवरती दिलंय. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 36 या आकड्यावरती. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वरती. हो यावेळेस देखील क्या बात आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 37 या आकड्यावरती धावफलक. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in या वाहिनीवरती यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते. आमचे कॅमेरामन चिराग पिलणकर असतील आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी सार्थक डांगे सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. प्रोटेक्शन येत आहे डीपमधून. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीवरती चांगली धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 39 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. सिद्धेश थोडासा स्ट्रगल करतोय. मात्र या संघर्षातून वाट निर्माण करायचे. संघाला बाहेर काढायचे अडचणीतून. चेंज अप पेस. आडवा बॅटने ऑन साइडला. सोहन डाऊन दी बॉल. झेल पकडला गेलाय. क्या बात आहे. विकेट मिळते. माघारी परतावा लागतंय. फलंदाज बाद. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. नाणेफेक जिंकले. दत्तप्रसादी गुढेबटार संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळतोय. नवीन बॅटर प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 39 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 39 ऑन दी बोर्ड. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. जिंकण्यासाठी 6 चेंडू आवश्यकता आहे. ती म्हणजे 26 धावांची. वरती अखेरच्या षटकामध्ये 26 धावा रोखण्यासाठी संदेशला आपण पाहतोय. अर्थातच गुल्लूला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. अखेरचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतात. 6 मध्ये आवश्यकता 26. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. 5 मध्ये 26 म्हणजेच काय 5 चेंडूमध्ये 4 षटकार लगावायचे. सोपं नाहीये मात्र अशक्य देखील नाहीये. 5 मध्ये 26 आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये फेरबदल होऊ शकतो. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत.
क्या बात आहे. संदेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आला आणि पहिले 2 चेंडू प्रचंड वेगात हाताळले. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल आणि आता 4 मध्ये 26 असं समीकरण. आता मात्र गोलंदाजाने चुकी केली तर कुठेतरी फलंदाजांना संधी मिळणार आहे. लोअर फुल टॉस बॉल, आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वॅकेंट्स एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. एक धाव कंप्लीट झाले आणि एका धावेवरती तिथे समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने 60 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती येणारे 3 बॉल आणि या 3 बॉलमध्ये आवश्यकता तब्बल 25 धावांची. 3 मध्ये 25 अशक्य असं समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. युवा खेळाडू ऋत्विकला आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, कुठेतरी नवसंजीवनी देणारा षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा प्रसाद यांनी स्ट्रगल केला आणि त्यामुळेच आता विजयाच्या दिशेने, विजयाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतात. मात्र कौतुक ऋत्विकचं करावं लागणार आहे. काय बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिलंय. धावा तिथे वाचवल्या गेल्या. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र विजयाच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच वक्रतुंड खेळचीचा संघ या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने एक पाऊल अजून पुढे टाकलंय. दुसऱ्या फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. लोअर फुल टॉस बॉल, इथे जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव व्हाईटच्या स्वरूपात धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्येचं टोटल 61 या आकड्यावरती. 61 ऑन दी बोर्ड. 61 धावा धावफलकावरती. अगदी जर पाहायला गेलं तर अगदी पहिल्या इनिंग पासूनच वर्चस्व दाखवलंय वक्रतुंड खेळशी संघाने. हो, यावेळेस देखील एक्स्ट्रा धाव आले. यावेळेस देखील एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 62 या आकड्यावरती. 62 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस आडवा पाटणे. क्या बात आहे. एकदा ऋत्विकसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. आला, बॅटिंग अगदी चांगल्या प्रकारे केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 68 या आकड्यावरती. मात्र सामना जिंकलाय. विजयावरती केलाय शिक्कामोर्तब. वक्रतुंड खेळशी संघाने विजय मिळवलाय. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून 45 धावांची खेळी साकारली गेली आहे, शांत नाही, ज्याने आक्रमक बॅटिंग केली आहे, अर्थातच खेळशी संघाचा सुशांत ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.